डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग, तर ज्याही विद्यार्थ्यांनी डिप्लोमा केल्यानंतर डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगसाठी जर फॉर्म भरलेला असेल तर विद्यार्थ्यांची मेरिट लिस्ट उद्याला जाहीर केली जाणार आहे। तर एक्झॅक्ट मेरिट लिस्ट किती वाजता जाहीर केली जाणार आहे, त्याचप्रमाणे तुमची जी मेरिट लिस्ट आहे ही कशा प्रकारे तुम्ही चेक करू शकणार आहे उद्याला, या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर बघू शकता विद्यार्थ्यांचे जे फॉर्म आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे हे कंप्लीट झालेलं आहे आणि त्याचप्रमाणे आता विद्यार्थी वाट बघत आहेत ते म्हणजे की त्यांची जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे ही कधी लागणार। तर बघू शकता 25/7/2026 ला म्हणजे उद्याला तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जाहीर केली जाणार आहे। तर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट किती वाजता लागणार आहे तुमची, हा पॉईंट अतिशय महत्वाचा आहे, कारण तुमची मेरिट लिस्ट मॉर्निंगला लागणार नाही आहे, कारण की तुम्ही इंजिनिअरिंग फर्स्ट इयर वाल्यांची मेरिट लिस्ट किती वाजता लागली तर रात्री 12 वाजता। विचार करू शकता, जी डेट दिलेली होती तर रात्री 12 वाजता विद्यार्थ्यांची मेरिट लिस्ट जाहीर केली होती। तर तुम्ही अंदाज लावून घ्या की तुमची 25 तारीख उद्याला सांगितलेली आहे, म्हणजे उद्याला मॉर्निंगला किंवा सायंकाळी एक्झॅक्ट तुमची मेरिट लिस्ट लागणार नाही आहे। साधारणतः सांगतो 5 वाजल्यापासून तर रात्री केव्हाही तुमची जी मेरिट लिस्ट आहे ही जाहीर केली जाऊ शकते। भरपूर विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आलेल्या होत्या जी फर्स्ट इयरची मेरिट लिस्ट लागली होती त्यावरती की सर डायरेक्ट सेकंड इयरची मेरिट लिस्ट कधी लागणार आहे, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ स्पेशल बनवण्यात आलेला आहे। तर उद्याला मेरिट लिस्ट लागेल, त्याचप्रमाणे तुम्ही मेरिट लिस्ट कुठे चेक करायची आणि कशा प्रकारे, तर एक तुम्हाला ऑप्शन सांगून देतोय। जर तुम्हाला मेरिट लिस्ट उद्याला लवकर दिसली तर तुम्ही त्या प्रकारे चेक करू शकले पाहिजे। तर तुम्हाला इथे 3 जे डॉट दिलेला आहे या डॉटला तुम्हाला क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे डॅशबोर्डचं ऑप्शन दिलं असेल, यामध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट लिंकच्या वर एक ऑप्शन दिलेलं असेल प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट स्टेटस म्हणून, क्लिअर, तिथे तुम्हाला क्लिक करावं लागेल। क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो अप्लिकेशन आयडी आहे जो DSE पासून सुरू होत आहे 26 पासून, तो आयडी टाकायचा, त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे DOB, ठीक आहे। हे टाकल्यानंतर तुम्हाला कंटिन्यूला क्लिक करावं लागेल। कंटिन्यूला क्लिक केलं तुम्ही की तुमच्या समोर तुमचा जोही मेरिट नंबर आहे आणि संपूर्ण फॉर्म उपलब्ध होऊन जाणार, ज्यामध्ये तुमचे 3-4 मेरिट नंबर असेल, जसं की तुमचा स्टेट वाईज, ऑल इंडिया, कॅटेगरी वाईज आणि त्यानंतर तुमच्या युनिव्हर्सिटी वाईज सुद्धा येणार आहे। युनिव्हर्सिटी महाराष्ट्रामधून आणि त्यानंतर युनिव्हर्सिटी मधून तुमचा डिस्ट्रिक्ट लेवलला सुद्धा त्यामध्ये मेरिट नंबर दाखवू शकतो, क्लिअर। तर या प्रकारे तुम्ही तुमची मेरिट लिस्ट चेक करू शकणार आहे। तर संपूर्ण विद्यार्थ्यांसाठी ही एक अपडेट होती। तर उद्याला तुमची मेरिट लिस्ट लागल्यानंतर तरी सुद्धा तुम्हाला एक प्रॉपर अपडेट आणि प्रॉपर व्हिडिओ देण्यात येणार की तुम्हाला मेरिट लिस्ट कशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता आणि तुम्हाला थोडा व्हिडिओ सुद्धा देण्यात येणार की तुम्ही त्या प्रकारे आणि काय काय चेक करायचं, त्यामध्ये मेरिट लिस्ट लागल्यानंतर पुढील प्रोसेस काय असणार आहे या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण मेरिट लिस्ट लागल्यानंतर किंवा त्या अगोदर तुम्हाला आपल्या चॅनलवर संपूर्ण माहिती देऊ। त्यासाठी आता जेही विद्यार्थी डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग आहे तर यानंतर फायनल मेरिट लिस्ट लागेल, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट नंतर, त्यानंतर कॅप्रॉम 1 चे फॉर्म भरायचे, ते सुद्धा कसे भरायचे या संदर्भात संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।